क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। माझा विषय जो विषय होता नेमकं त्याच विषयासाठी ब्रदर साध्यवेनी प्रार्थना केली आणि मग मला खात्री पटली की हा विषय देवापासून असणारा विषय। देवाची दया रोज आम्हाला त्याची गरज आहे, परमेश्वराची दया। आणि मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तानं ज्यावेळेस त्या गावामध्ये प्रवेश केला, यरीहोमध्ये प्रवेश केला, त्या दोन आंधळे भिकारी त्याच्या मागे, अहो दावीद पुत्र माझ्यावरती दया करा म्हणून त्याच्या मागे चालू लागले। दयेची गरज आहे। जर परमेश्वराची दया तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जिवंत पण राहू शकणार नाही। परमेश्वराची दया रात्री झोपताना तुम्हाला मिळते म्हणून सकाळचा दिवस तुम्ही एकमेकाला गुड मॉर्निंग करून कामाला जाऊ शकता। समजा देवानं त्या रात्री ठरवलं की याला दया द्यायचीच नाही, विचार केला देवा, मी आतापर्यंत याच्यावरती दया करत आलो, आतापर्यंत याच्यावरती कृपा करत आलो, परंतु यानं माझ्या दयेचा योग्य पद्धतीने लाभ घेतलेला नाही। म्हणून आंधळे भिकारी परमेश्वराच्या मागे जात असताना ते प्रभूला म्हणतात, अहो दावीद पुत्र आमच्यावरती दया करा। म्हणजे काय करा, आम्हाला दृष्टी द्या। लक्षात ठेवा, सकाळी उठून तुम्ही बायबल वाचता, ही तुमची दृष्टी तुम्हाला प्राप्त झाली कारण ती परमेश्वराची दया आहे। परमेश्वराच्या मंदिरामध्ये आज तुम्ही हजर आहात, परमेश्वराच्या घरामध्ये तुम्ही हजर आहात, तुम्ही हात वर करून देवाची आराधना करत आहात, तुम्ही नाचून देवाची स्तुती करत आहात, तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करत आहात, तुमचे पाय शाबूत आहे, तुमचं सर्व काही सुरक्षित आहे, तुमचं हात काम करत आहे, याचं कारण तुमच्यावरती परमेश्वराची दया आहे। आणि देवाची दया कोणावरती होती? सगळेच म्हणतात देवा माझ्यावरती दया कर, नाही का? परीक्षेला जाताना तर ते पोरं देवा आज दया कर, पेपर सोपा जाऊ दे, आणि तिकडून आल्यावर म्हणतात पेपर फार अवघड गेला। कोणीतरी इंटरव्ह्यूला जाताना म्हणतो देवा माझ्यावरती दया कर, अधिकाऱ्याचं मन बदल आणि प्रभू मला ती नोकरी मिळू दे, परंतु ज्यावेळेस ते माघारी येतात ते म्हणतात काय त्या ठिकाणामध्ये माझं सिलेक्शन झालं नाही, म्हणजे देवानं त्यांच्यावरती दया केली नाही। मग देव का दया करत नाही? दया तुमच्यावरती, परमेश्वराची दया तुमच्यावरती आवश्यक आहे। आणि परमेश्वराच्या दयेनं तुमचं चारण, परमेश्वराच्या दयेनं तुमचं आरोग्य, परमेश्वराच्या दयेनं तुमच्या घरामध्ये बरकत, सगळं काही परमेश्वराच्या दयेवरती अवलंबून आहे।
आणि परमेश्वराची दया जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मिळायला पाहिजे, मग नेमकं काय केलं पाहिजे? काय केलं ना परमेश्वराची दया माझ्यावरती येणार आहे? काय केलं ना माझ्या लेकरावरती परमेश्वराची दया असणार आहे? काय केल्यावर तुमच्या नोकरीवरती परमेश्वराची दया असणार आहे? काय केलं ना तुमच्या घरावरती परमेश्वराची दया असेल? परमेश्वराच्या दयेसाठी तुम्हाला नेमकं काय करणं गरजेचं आहे? आज त्या वचनात मी पाहणार आहोत स्तोत्र 36 आणि त्याचं 10 वचन. स्तोत्र संहिता 36वा अध्याय त्याचं 10 वचन कोणीतरी वाचा. तुला ओळखणाऱ्यास, तुला ओळखणाऱ्यास, तुझे वात्सल्य सरळ मनाच्यास, तुझं वात्सल्य सरळ मनाच्यास, तुझे नीतिमत्व लाभू दे. तुझे नीतिमत्व. दुसरं भाषांतर वाचा अजून. परमेश्वरा जे तुला खरोखरच ओळख, जे तुला खरोखरच ओळखतात त्यांच्यावर प्रेम करणे, त्यांच्यावर प्रेम करणे चालूच ठेव. तू चालूच ठेव. जे लोक तुझ्याशी प्रामाणिक आहेत, जे लोक तुझ्याशी प्रामाणिक आहेत त्यांच्यासाठी तुझा चांगुलपणा असू दे. अजून एखाद्या बायबल मध्ये भाषांतर त्याच्यामध्ये असं म्हटलं की त्याला ओळखणाऱ्यांना तो दया दाखवतो. ऐका तू. हा कोणाकडे? हा वाचा. तुला ओळखणाऱ्यास, तुझे वात्सल्य, तुझं वात्सल्य सरळ मनाच्यास, सरळ मनाच्यास, तुझे नीतिमत्व लाभू दे. तुझे नीतिमत्व लाभू दे. इंग्लिश मध्ये त्याला म्हटलं की मर्सी अपॉन देम. कोणाला दया प्राप्त होणार? मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं दयेची आम्हाला गरज आहे. दया म्हणजे वात्सल्य, दया म्हणजे प्रेम. परमेश्वराच्या प्रेमाची गरज आहे. आणि जर परमेश्वराचं वात्सल्य, परमेश्वराचं प्रेम आम्हाला मिळालं पाहिजे, म्हणजे परमेश्वराची कृपा ज्याला मिळते त्याच्या जीवनातली कमतरता नाही शेवटी. आज आम्ही प्रत्येक जण कमतरतेचा अनुभव घेत आहोत. कुणाला आर्थिक कमतरता, कुणाला आरोग्य नाहीये, त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादाची कमतरता. परंतु ही कमतरता केव्हा दूर होणार आहे? बायबल सांगतं जे त्याला ओळखतात. मग ओळख असणं म्हणजे काय? आता मी पंतप्रधानाला लाख ओळखतो. कुणी विचारलं मोदींना ओळखता? हो ओळखतो. मग खरंच मी ओळखतो का? ओळखतो म्हणजे नावाने, ओळखतो म्हणजे टीव्हीवर मी जाऊन प्रत्यक्ष पाहिलं का? मोदीचं घर पाहिलं, मोदीच्या घरामध्ये जाऊन बसलो, त्यांच्या घरामध्ये जाऊन जेवलो, का मोदीचं विशेष प्रकारचं एक सर्टिफिकेट आहे आणि ते सांगतात का हा माझा माणूस आहे? दया ज्या त्या व्यक्तीला जे देवाला ओळखतात. ओळखणं म्हणजे काय? देवाची कृपा, विशेष अनुग्रह, विशेष प्रकारचं देवाचं सानिध्य, विशेष प्रकारे देवाची मर्जी संपादन करणं म्हणजे परमेश्वराची दया. देवाची दया कोणावरती माहिती का? जे लोक परमेश्वराला ओळखतात. देवाला ओळखणं गरजेचं आहे. काय देवाची तुमची ओळख झाली का? देवाला ओळखणं म्हणजे नुसती आराधना करणं म्हणजे देवाला ओळखणं नाही. देवाला ओळखणं जोपर्यंत त्याच्या जवळ जात नाही तोपर्यंत ओळखत नाही. आम्ही म्हणतो कधी कधी नाही का, बाई दुरून डोंगर साजरे, बाबा दुरून डोंगर साजरे, जवळ गेल्यावर कळलं, ओळखलं हो हे कसे आहेत. लांबून दिसतं ते नसतं, जवळ गेल्यावर कळतं. आम्ही म्हणतो अरे एवढे दिवस लांब होतो, मला माहित नव्हतं एवढी चांगली व्यक्ती आहे. आता जवळ गेल्यावर कळलं एवढं चांगलं. लांब राहू नका, प्रभूचा अनुग्रह येण्यासाठी देवाच्या जवळ जा. जोपर्यंत त्याच्या जवळ तुम्ही जाणार नाही तोपर्यंत खऱ्या रीतीने प्रभू काय तुम्हाला समजणार नाही. जर देवाची दया तुमच्यावरती व्हायला पाहिजे तर तुम्ही त्याला ओळखलं पाहिजे. पण नेमकं मी देवाला ओळखलं कसं समजणार आहे? सगळेच ओळखतात. मी सांगितलं सगळेजण ओळखतात. आज सगळे चर्च मध्ये सगळेजण म्हणतात कशाला आला? कारण येशूची कृपा, दया आम्हाला मिळाली पाहिजे, आम्हाला त्या देवाची ओळख व्हायला पाहिजे. पण ओळखलं हे आम्ही कसं काय ओळखायचं की खरंच याला देवाची ओळख पटली का? तोपर्यंत सगळे म्हणणार मी देवाला ओळखलेला, तोपर्यंत सगळे म्हणणार आहे की या परमेश्वराचा अनुभव मी घेतलेला. पण देवाला ओळखणं म्हणजे नेमकं काय? वाचूया मार्काचं शुभवर्तमान 10वा अध्याय 46 पासून 52 पर्यंतची वचनं. मार्क शुभवर्तमान त्याचा 10वा अध्याय 46 पासून 52 पर्यंतची वचनं. नंतर ते यरीहोस आले. मग तो त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरीहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बारतिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा.
तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून मग त्यानं गप्प राहावं म्हणून अनेकांनी त्याला धमकावले, अनेकांना त्याला धमकावलं, पण तो अधिकच ओरडू लागला. अधिकच ओरडू लागला. अहो दाविदाचे पुत्र, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. माझ्यावर दया करा. तेव्हा येशू थांबून म्हणाला, येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. त्याला बोलवा. मग ते त्या आंधळेला बोलावून म्हटले, मग त्या आंधळ्यांना बोलून म्हटलं, धीर धर, धीर धर, उठ, उठ, तो तुला बोलावित आहे. तो तुला बोलावित आहे. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला, आपलं वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे, मी तुझ्यासाठी काय करावे, अशी तुझी इच्छा अशी आहे. तुझी इच्छा आहे. आंधळा त्याला म्हणाला, आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी, गुरुजी, मला दृष्टी प्राप्त मला व्हावी. दृष्टी प्राप्त व्हावी. येशू त्याला म्हणाला, येशू त्याला म्हणाला, जा, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले तुझ्या आहे. विश्वासानं तुला बरं केलं आहे. तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. वाटेनं येशूच्या मागे चालू लागला. जो प्रभूला ओळखतो त्याच्यावरती दया आहे. कोण प्रभूला ओळखत आहे? बायबल सांगतं त्याला ओळखणाऱ्यांना तो दया देतो. आणि आज आम्ही पाहतो त्याला कोण ओळखलं माहिती का? आंधळ्यानं त्याला ओळखलं. लक्षात ठेवा, डोळस माणूसच ओळखू शकतो, आंधळा ओळखू शकत नाही. आम्ही चाचपून पाहतो. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की ज्यावेळेस आणि तो इसाक म्हातारा झाला आणि त्या याकोब आणि एसाव दोघं पण त्याचे पुत्र आहेत. परंतु इसाक म्हातारा झाल्यावर त्यानं आपल्या मुलाला त्या दृष्टी असताना थोडस अंधुक दिसत असताना सुद्धा त्यानं चाचपून पाहिलं, पण त्यानं याकोबाला ओळखलं नाही. परंतु इथं मी पाहतो एक आंधळा भिकारी त्यानं मात्र येशूला ओळखलं. ती माझी प्रिय लोक, खान देऊ नाही का? जर येशूला तुम्हाला ओळखायला पाहिजे ना, तर त्याच्या आवाजाचा सराव व्हायला पाहिजे. आमीन म्हणाल का हो? आवाजानं ओळखतात म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, माझी मेंढरं माझी वाणी ओळखतात. ऐकत नाही, ओळखतात. कधी कधी परवा दिवशी त्या एक तो गुरु चालणार त्याला म्हटलं, तुमच्या म्हशी आणि यांच्या म्हशी तुम्हाला कसं काय कळतो? त्या सगळ्या म्हशी ते एकत्र चरतात, मग तुम्हाला कसं कळतं तुमच्या म्हशी? आणि मग त्या म्हशींना कसं कळतं की तुम्हीच मालक आहात? मग त्याला सहज बोलता बोलता तो म्हटलं, हो साहेब, आम्ही एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढला ना, जी माझी जनावर ती माझ्याकडे येतात. आणि मग तुम्हाला तुमची जनावर कशी? सगळ्यात म्हशी एकसारख्या दिसायला, तोंडही तशी, शिंगही तशी, शेपटी तशा, जाडी तशी, सगळं काही तसंच आहे. अहो म्हटलं, हा ओळखीचा प्रश्न आहे. आम्ही बरोबर ओळखतो हे आमचं जनावर आहे. देवाच्या लोकांनो, जर प्राण्यांना ओळख आहे, आम्ही तर निवडलेले लोक आहोत, आम्ही निर्माण केलेले लोक आहोत. आम्हाला पण त्याच्या वाणीचा सराव झाला पाहिजे प्रिया. आणि वाणीचा सराव होण्यासाठी दैहिक नेत्रांची गरज नाही, आत्मिक नेत्र आवश्यक आहेत. आत्मिक नेत्र पाहिजे. जर देवाचं वचन सतत तुम्ही ऐकत गेल्यावर तुम्हाला देवाची ओळख होणार आहे. म्हणून म्हटलं, धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थना विटाळणारी. कोण देवाच्या वाणीकडे कान लावत नाही, शास्त्र सांगतं त्या व्यक्तीने प्रार्थना पण करू नये, कारण त्यांनी देवाला ओळखलेलंच नाही. आंधळा बर्तिमय तो कित्येक सबबी सांगू शकला असता. त्या वाटेनं पुष्कळ लोक गेले होते, पुष्कळ लोकांनी त्याला भीक दिली होती, परंतु आज त्याचं लक्ष त्या भिकेकडे लागलं नाही. आज त्याचं लक्ष लागलं त्या येशूकडे. आणि पवित्र शास्त्र सांगतं त्या वाटेनं तो जात असताना तेवढ्यात त्यानं ओळखलं, हाच येशू आहे. एवढं त्याला तीव्र प्रकारच्या भावना त्याच्याकडे कशा जागा झाला? बायबल सांगतं त्यानं आपल्या अपंगात्वर मात केली आणि देवाला ओळखलं. जे देवाला ओळखतात ना, ते आपल्या दुर्बलतेवरती मात करतात आणि त्यांनाच परमेश्वर दया करतो, बाकीच्यांना नाही. न येण्यासाठी भरपूर कारण सांगता येतील. आज सकाळी उठायला उशीर झाला, आज सकाळी पाणी चाललं आणि अमकं झालं, तमकं झालं, म्हणजे तुम्ही देवाला ओळखलं नाही. आणि ज्यांनी देवाला ओळखलं ना, ते रात्री स्वस्त झोपू शकले नाही. त्यांना ठाऊक आहे आज परमेश्वराच्या मंदिरामध्ये एक अद्भुत प्रकारचा देव माझी वाट पाहत आहे. तुम्ही धावत आणि पळत परमेश्वराच्या घरात का आला? कित्येक लोक परमेश्वराच्या घरामध्ये येतात पण ते ओळखत नाही. ओळखणं म्हणजे नेमकं काय? तो प्रार्थना करतो, तो ओरडतो. बायबल सांगतं हा आंधळा बर्तिमय, हा भिकारी त्या येशूच्या मागे ओरडत चालला. वाचा बरं वचन.
नंतर ते यरीहोस आले. मग तो त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरीहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बारतिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला. पहिली गोष्ट ऐकलं पाहिजे. ओळखायचं म्हणजे काय? ऐकलं पाहिजे. कान देऊ नाही का? जे प्रभूला ओळखतात ना ते वचन ऐकण्यासाठी आतुर असतात. बोल प्रभू तुझा दास ऐकत आहे. तुम्हाला माहिती का शमूएल परमेश्वराच्या मंदिरामध्ये निजला आणि तो निजलेला असताना देवाची वाणी त्याच्या कानावरती पडली आणि शमूएलाला प्रश्न पडला की काय एली याजक मला बोलवत आहे का? आणि तो याजकाकडे जातो आणि तो स्वामी तुम्ही मला हाक मारली का? तो म्हटला मी तुला बोलावलं नाही. मग देवाची वाणी तो का ओळखू शकला नव्हता? कारण त्याच्या कानाला वाणीचा सराव नव्हता. आणि ज्या शमूएल एलीकडे गेला, एली काय म्हणतो माहिती का बाळा? त्यानं परमेश्वराचा आवाज ऐकला नव्हता. परमेश्वर बोललेला शब्द त्यानं ऐकला नव्हता. पण एलीला माहितीये अशा प्रकारचा शब्द फक्त देवच बोलतो, दुसरं कोणी बोलू शकत नाही. आणि तो म्हटला जाऊन निज बाळा. ज्यावेळेस आता परत वाणील ना जाऊन म्हण बोल परमेश्वरा तुझा दास ऐकत आहे. आणि तो काय बोलतो ते मला येऊन सांग. कारण शमूएलाला एलीला परमेश्वराच्या वाणीचा सराव होता, पण शमूएलाला परमेश्वराच्या वाणीचा सराव नव्हता. परंतु कान देऊ नये का या एलीला परमेश्वराच्या वाणीचा सराव असताना सुद्धा तो देवाला ओळखायचं विसरून गेला. आमच्या जीवनामध्ये देखील असं होतं. देवाचं वचन ऐकणारे लोक कधी कधी देवाच्या वचनाच्या बाबतीमध्ये गंभीर नसतात. त्या परमेश्वराची वाणी त्यांच्या अंतःकरणाशी बोलायचं बंद करते. कदाचित चर्चमध्ये भरपूर लोक असा तुम्ही बसलेले कॉंग्रेगेशन मध्ये लोक जसं मी पाहतो सगळेच लोक येशूच्या मागे मोठा जमाव येशूच्या मागे चाललेला आहे. प्रत्येकाची गरज होती. असं नाही की येशू प्रवचन करत आहे आणि त्याचं प्रवचन ऐकण्यासाठी लोक त्याच्या मागे जात होते, असं नव्हतं. त्यांना भूक लागत होती, त्यांच्याकडे पीडा होती, त्यांच्याकडे कष्ट होते, पण सगळ्यांवरती देवानं दया केली नाही. सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं नाही. सगळे आशीर्वादित झाले नाही. मग आशीर्वाद ठराविक लोक झाले. जसं मी पाहतो त्या झाडावरती चढणारा जक्कय, येशू त्याला म्हटला जक्कय त्वरा कर खाली ये. आणि येशूने त्याला ओळखलं. तो येशूला ओळखत आहे. त्याला देवानं तारण दिलं, बाकीच्या लोकांना तारण दिलं नाही. रक्तस्रावी स्त्री आणि लोकांच्या गर्दीमध्ये येशूच्या मागे चालली. तिला परमेश्वरानं दया दिली आणि तिनं झग्याला स्पर्श केला. आणि तिथं कितीतरी लोकांचा येशूच्या झग्याला स्पर्श झाला, पण त्यांना देवानं दया दिली नाही. पण हिला मात्र दया दिली का? कारण तिचं कान परमेश्वराची वाणी ऐकण्यासाठी आतुर होते आणि तिने ओळखलं हा देवाचा पुत्र आहे. आणि आज आम्ही पाहतो त्या बारतिमाईने पण ओळखलं हा देवाचा पुत्र आहे. जो परमेश्वराला ओळखतो तो सामर्थ्याला ओळखतो. प्रियांनो, आज तुमचा प्रश्न किती का मोठा असेल पण देवाचं सामर्थ्य त्याच्यापेक्षा मोठं आहे. तुमची समस्या किती का मोठी असेल पण परमेश्वराच्या वचनावरती विश्वास ठेवा. परमेश्वराचं वचन तुमच्या घरातल्या पिढ्या काढण्यासाठी समर्थ आहे. परमेश्वराचं वचन तुमच्या कुटुंबाला उद्धार देण्यासाठी समर्थ आहे. देवाला ओळखणं म्हणजे परमेश्वराच्या वचनावरती विश्वास ठेवणं. मग प्रॉब्लेम किती का मोठा असेल त्या फोटोवाल्या मावशींना विचारा. मागच्या दिवसामध्ये त्यांच्या घरामध्ये फार मोठी समस्या निर्माण झाली. त्यांनी एका व्यक्तीला त्यांचं दुकान काहीतरी भाड्याने दिलं होतं आणि मग ते सोडायची वेळ आली. त्या व्यक्तीने उलट त्यांनाच दम दिला. त्यांच्या मुलाला म्हटलं तुला खलासच करून टाकेल. आणि त्याच्यावरती केसेस पण होत्या. पण त्यांचा विश्वास प्रभूवरती होता. तेवढं त्यांनी विशालला फोन करून बोल, विशाल ताबडतोब घरी ये, प्रार्थना कर, कारण फार प्रॉब्लेम झालेला आहे. तो प्रार्थना करून माझ्याकडे आला आणि मला पास्टर असं असं त्यांची समस्या निर्माण झाली आणि तो व्यक्ती सोडत नाही. मग त्याने सांगितली सगळी स्टोरी. अरे म्हटलं किती कॉम्प्लिकेटेड व्यक्तीला त्याने ते देऊन ठेवलेले दुकान. सगळं झालं पण त्यांनी देवाला ओळखलं होतं. त्यांना माहिती होतं की प्रार्थना केली की देव सगळं काही ठीक करेल. प्रार्थना करून तो आला. 2च दिवसात देवाने त्या व्यक्तीचं मन बदललं आणि तो म्हटला तुमचं दुकान मी तुम्हाला परत देतो. जी देवाला ओळखतात त्याच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवतात. जी देवाला ओळखत नाही तो प्रश्न घेऊन तसाच बसतात. तसा बारतिमाई अनेक वर्ष प्रश्न घेऊन बसला, पण आज त्यांनी ओळखलं की प्रभू या ठिकाणातून जाणार आहे. खान देऊ नाही का?
तुमची समस्या अनेक वर्ष तशीच असेल, पण जर प्रभू येशू त्याला तुम्ही ओळखाल ना, जे येशूला ओळखतात समस्या त्याच दिवसापासून पळून जाते. आमेन म्हणाल का? प्रॉब्लेम काय माहिती का, समस्येला ओळखतो पण येशूला ओळखत नाही का? बरेच लोक समस्येला ओळखतात, ते म्हणतात पाळक साहेब तुम्हाला माहित नाही आमचा प्रश्न किती मोठा आहे. मी तुमच्या प्रश्नाला ओळखतो आणि माझ्या येशूला पण ओळखतो. मला माहिती की ज्यास माझा येशू उभा राहील ना, त्यास प्रश्न त्या ठिकाणात उभं राहणार नाही. म्हणून हा जो बर्तिमय ओरडत ओरडत येशूच्या मागे, वाचा बरं कसं लिहिलंय, कसा चाललेला होता. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला. कसं म्हणू लागला? बोला मोठमोठ्याने, सगळेजण जोरात बोला. मोठमोठ्याने काय म्हणू लागला? अहो दावीद पुत्र येशू, अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा. जे येशूला ओळखतात ना, ज्यांना दयेची गरज आहे, ते आराधनेमध्ये शांत बसत नाही. आमेन म्हणाल का? एवढं हळू म्हटल्यावर तुम्हाला ओळख झाली का नाही मला वाटतं. जे येशूला ओळखतात ना, त्यांचा स्वर मोठा असतो. ते आंधळे पण पाहत नाही. हा बर्तिमय आंधळे माझ्यासारखं असतं तर कोणीतरी म्हटलं असतं जरा येशू कुठे दाखवा हो, म्हटलं असतं मला डोळे नाही. बर्तिमयच्या जागी समजा तुम्ही आणि मी आहे नाही का. मला चांगलं आठवत आमचे पंजोबा, लवकर त्यांचे डोळे गेले आणि मग त्यांना दिसत नव्हतं, पण एखाद्यावर राग आला की ते म्हणजे मला घेऊन चला, त्याचा हात धरायचे का तर त्यांना मारायचं असतं. त्याला आंधळ पण मारायच्या बाबतीत त्याला ओढत ना आणि त्याचा हात माझ्यात, आणि मग ते हात धरायचे त्याला चांगल्या 2-4 झापडा मारायचे का तर त्यांना दिसत नव्हतं. बर्तिमय असं म्हणत नव्हता कोणीतरी मला येशूकडे घेऊन जा. तुम्हाला माहिती का ती भावना लक्षात घ्या. या व्यक्तीला दिसत नाही आणि नुसतं त्यानं येशूचा शब्द ऐकला आणि त्याला माहिती होतं हा जो व्यक्ती तो साधारण व्यक्ती नाही. आज जर ही संधी गेली ना तर कदाचित मी जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी गमवेल. त्याला त्याच्या लक्षात हे पण मग त्याला माहिती होतं ज्या रस्त्याने मी जाणार आहे तो खाच खळग्याचा रस्ता आहे, तिथं मी पडणार आहे, धडपडणार आहे. त्याला हे पण ठाऊक होतं हजारोंचा जमाव या ठिकाणामध्ये असणार आहे. त्याला हे पण ठाऊक होतं माझा आवाज प्रभूकडे जाईल एवढी माझी पात्रता नाही. त्याला हे पण ठाऊक होतं की तो एक गरीब भिकारी आहे आणि ज्याच्याकडे कोणाचं लक्ष जाणार नाही. प्रभूकडे जाण्यासाठी असणारी पात्रता माझ्या अंगी नाही. पण त्याला हे ठाऊक होतं ज्याला मी आवाज देणार आहे तो दया करणारा देव आहे आणि जर मी त्याच्या जवळ गेलो तर त्याची दया मला प्राप्त होणार आहे. आणि बायबल सांगतं तो ओरडत ओरडत त्याच्या मागे चालू लागला. देवाच्या लोकांनो, तुमचा आवाज लोक ऐकणार नाही पण सर्वसमर्थ देव तुमचा आवाज ऐकणार आहे. ज्याच्याकडे तुम्ही आरोळी माराल तो देव तुमचा आवाज ऐकणार आहे. आणि अशा देवाकडे ओरडायला सुरुवात करा. डॉक्टर कडे ओरडू नका. आमेन म्हणाल का? डॉक्टर कडे ओरडलं की तो तुम्हाला जास्तच भीती दाखवतो. किडनी गेली, डोळे गेले, लिव्हर जाणार आहे. आमचं बॉडी म्हणजे त्याला असं वाटतं भंगार ठेवण्याचं केंद्र झालेलं आहे. तू सांगतो सगळं गेलं. याही व्यक्तीच्या डोळ्याला जर तुम्ही पाहिलं तर त्याला कळेल सगळं शरीर आता संपलेलं आहे. डोळेच नाही त्यामुळे त्याची बॉडी आता काही उपयोगाची नाही. पण त्याला ठाऊक आहे रिपेअर करणारा मेकॅनिक आज रस्त्यानं चाललेला आहे. आज तुमच्या घरातली विस्कटलेली घडी रिपेअर करणारा व्यक्ती या मंदिरामध्ये आता गप्प राहू नका. जर त्याला ओळखलं तर ओरडायला सुरुवात करा. प्रार्थनेच्या रूपाने ओरडा, दया कर माझ्या देवा. शब्द बंद करू नका. प्रश्नांमध्ये गढून जाऊ नका. प्रश्नांचं स्वरूप त्याच्यामध्ये अडकून पडू नका. या प्रश्नातनं बाहेर पडून देवाला आवाज द्यायला सुरुवात करा. जो देवाला ओळखतो त्याची प्रार्थना बंद नाही. तसं जर प्रभूला तुम्ही ओळखलेलं आहे मग तुमच्याच प्रश्नाकडे अडकून पडू नका. लक्षात ठेवा, कधी कधी तुमच्या प्रश्नात सैतान तुम्हाला जास्त अडकून ठेवतो आणि तो सांगतो तू आंधळा आहे, तुला नोकरी नाही, पहा तुला घरामध्ये किती प्रश्न आहेत, पहा तुझं कुटुंब किती अडचणीमध्ये चाललेलं आहे, पहा तू किती गरीब आहे, तू किती दुबळा आहे. आणि ज्याच तुम्ही तुमच्याकडे पाहायला सुरुवात करताना मग तुम्ही म्हणता बाळ साहेब सगळ्या लोकांपेक्षा जास्त दुःख माझंच आहे.
मी जास्त काय सिस्टरच्या घरी जायचो ना, जास्त सांगायचं पास्टर एवढे प्रॉब्लेम. म्हटलं सिस्टर सेल ग्रुपला जा, तुम्हाला कळेल तुमचे प्रॉब्लेम पेक्षा जगातले मोठे प्रॉब्लेम आहेत. आणि मग ज्यावेळेस ते सेल ग्रुपला गेले ते सांगितले पास्टर देवानं एवढं चांगलं आम्हाला ठेवलंय, आज आम्हाला कळलं जगात किती प्रश्न आहेत. त्यांच्याकडे येशू नाही म्हणून त्यांच्याकडे प्रश्न आहेत, तुमच्याकडे येशू आहे म्हणून तुमच्याकडे प्रश्न नाही. ती प्रार्थनेची ताकद तुम्ही ओळखा. परमेश्वराच्या घरामध्ये असणारी आराधना त्याची ताकद तुम्ही ओळखा. तर येशूला ओळखलं मग तुम्ही शांत बसणार नाही. शास्त्र सांगतं तो ओरडत येशूच्या मागे चालू लागला. परमेश्वराची दया कोणावरती? जे ओरडत येशूच्या मागे चालू लागतात. वाचूया पुढे. अहो दावीद पुत्र येशू माझ्यावर दया करा. अहो दावीद पुत्र येशू माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून गप्प राहावे म्हणून अनेकाने त्याला धमकावले. अनेकांना त्याला धमकावलं, पण तो अधिकच ओरडू लागला. कोणी कोणी धमकावलं? अनेकांनी. तुम्ही गप्प राहावं म्हणून कधी कधी तुमची लेकरं प्रश्न घेऊन येतील आणि म्हणतील प्रार्थना करू नका, आणि ते तुम्हाला धमकावतील. परंतु तरी सुद्धा लेकरांचे प्रश्न असतील तरी म्हणा दावीद पुत्र माझ्यावरती दया करा, दावीद पुत्र माझ्यावरती दया करा. कधी तुमच्या कामाच्या ठिकाणावरचे बॉस तुमच्या विरोधात जातील आणि ते तुम्हाला सांगतील की आता तुम्ही ओरडू शकत नाही, तुम्हाला नोकरीवरून मी काढणार आहे, तुमचा पगार कमी करणार आहे, तुम्हाला सस्पेंड करणार आहे, आणि तुमची सॅलरी तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला इन्क्रिमेंट मिळणार नाही. पण त्याच्यावरती विश्वास ठेवू नका, परमेश्वराच्या दयावरती विश्वास ठेवा. जे परमेश्वराची दया तुमचं गेलेलं परत तुम्हाला देणार आहे. ओरडू द्या लोकांना किती ओरडायचंय. तुम्ही गप्प राहावं म्हणून लोक तुम्हाला तुमच्या भोवती ओरड करत राहणार. याने गप्प राहावं म्हणून हे लोक ओरडायला सुरुवात केलेली आहे. समस्या तुमच्या घरात ओरड करत येतील, पण तुम्ही देवाला ओळखलं का? आणि देवाला ओळखणारा व्यक्ती इकडं लक्ष देत नाही, बिलकुल लक्ष देत नाही. कोण ओरडत आहे? काय लिहिलं त्याने? ते ओरडत होते. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले. काय झालं? धमकावले. तुम्ही प्रार्थना करू नये म्हणून तुम्हाला प्रार्थना बंद करावी, चर्चला जाऊ नये, आराधना करू नये. का? कारण त्यांना ठाऊक आहे हा जर येशूच्या जवळ गेला ना तर याला दृष्टी मिळणार आहे. तसं तुम्ही परमेश्वराच्या घरात जाऊ नये याच्यासाठी तुमच्या पाठीमाग ओरड करत करत प्रश्न येतात. पण ज्यावेळेस जास्त लोक तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात करतील, जास्त प्रश्न तुमच्या विरोधात राहतील, त्यावेळेस तुम्ही काय करायचंय? जास्त जोरात ओरडायचंय. आमीन म्हणाल का? जास्त आजारी पडला जास्त प्रार्थना करा. हालेलुया. जास्त शुगर वाढली जास्त प्रार्थना करा. प्रेज लॉर्ड. कधी कधी आम्ही जास्त आजारी पडल्यावर रडायला चालू करतो. मग त्याला हेच पाहिजे असतं प्रश्नाला. हे तर पाहिजे होतं तुम्ही रडावं. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना तो रडला नाही, त्यानं लोकांसाठी प्रार्थना केली. कारण त्याला ठाऊक आहे देवाची दया माझ्यावरती आहे. जे तुमच्याकडे नाही ना ते तुम्हाला मिळावं म्हणून तुम्हाला ओरडायचं आहे. कधी कधी घरात खूप भांडण झालेलं असतं आणि तुम्ही निराशानं येता तिथं, आणि मग लोक तुमच्याकडे पाहतात. त्यांना कळतं की आज ते नाचत नाही, आज स्तुती करत नाही, आज हे आराधना करत नाही, हे का करत नाही. आणि मग चर्च सुटलं, आज तुम्ही फार डिस्टर्ब होतो. आपली स्टोरी सुरू. काय करायचं? निघाला सैतान घुसला यांच्यामध्ये आणि काय सगळं मूडच ऑफ झाला आराधनेचा. नाही हो, उलट लोकांनी तुम्हाला तुमच्या घरात प्रॉब्लेम झाल्यावर लोकांनी आज लय जोश मध्ये होता सांगायचं आज घरात भांडून आलो ना. हालेलुया, हालेलुया. कारण तुम्ही देवाला ओळखलं. हो, तुम्हाला माहिती आहे इथं देव काम करणार आहे, इथं परमेश्वर अद्भुत करणार आहे. आणि तुमचं ओरडणं, तुमचं नाचणं, तुमचं गीत गाणं, तुमचं टाळ्या वाजवायचा जल्लोष आणि यात तुम्हाला अडकून ठेवण्याच्या ऐवजी तो तुम्हाला निराश करतो. आणि चर्च मध्ये आराधना चालू असताना पण तुम्ही रडत राहता. का रडत राहता? कारण तुम्ही त्या प्रश्नाकडे पाहत राहता. परंतु आंधळ्यानं प्रश्नाकडे पाहिलं नाही. त्याला ठाऊक आहे हे लोक माझं तोंड बंद करू शकत नाही, माझा आवाज माझ्या देवाकडे आज गेला पाहिजे. तसं परमेश्वराला ओळखणारा व्यक्ती त्याची प्रार्थना जबरदस्त ताकदीची प्रार्थना असते आणि तो परमेश्वराच्या घरामध्ये जाऊन प्रार्थना करतो, तो देवाला ओळखतो. दुसरी गोष्ट आपण वाचूया. बऱ्याच गोष्टी त्याच्यात सांगण्यासारख्या परंतु त्या अर्धवट राहील म्हणून पुढच्या भागाकडे
देवाकडे आपण जाणार आहोत. देवाला ओळखलं म्हणजे नेमकं काय? लुकाचं शुभवर्तमान 5वा अध्याय 12 वचन. लुकाचं शुभवर्तमान 5वा अध्याय 12 वचन. पुढे असे झाले की पुढे असे झालं की तो एका गावी असता पहा तेथे कुष्ठरोगाने भरलेला असा एक माणूस होता. त्याने येशूला पाहून पालथे पडून त्याला विनंती केली की प्रभूजी आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटलं माझी इच्छा आहे शुद्ध हो. परत वाचा ते वचन 12 वचन. पुढे असे झालं की तो एका गावी असता पहा तेथे कुष्ठरोगाने भरलेला असा एक माणूस होता. त्याने येशूला पाहून पालथे पडून काय केलं? येशूला पाहिलं आणि त्या माणसाकडे कुष्ठरोग आहे. आता कुष्ठरोगी म्हणजे आमच्यामध्ये जी गोष्ट अशी की जी आम्हाला शुद्ध ठरवत आहे किंवा जी गोष्ट आमच्यामध्ये अशा स्वरूपामध्ये की ती लोकांच्या नजरेमध्ये येणार आहे आणि लोक आम्हाला पाहून म्हणतील की तू खरोखर परमेश्वराचा अनुग्रह नसलेला व्यक्ती आहे, तू दरिद्री आहे, तुझी नोकरी गेलेली आहे, तुझ्या कुटुंबामध्ये समस्या आहे, तुझं व्यक्तिगत जीवन अडचणीमध्ये भरलेलं आहे आणि अशा प्रकारची व्यक्ती आहे. आणि अशा प्रकारची व्यक्ती परमेश्वराकडे आल्यावर पहिलं काम काय करणार होती? काय म्हणणार? देवा माझा आर्थिक प्रश्न आहे ते तू सोडव, मला नोकरीचा प्रश्न आहे ते तू सोडव, शरीरामध्ये आजारपणाची गरज आहे, आजार आहे आणि आरोग्याची गरज आहे, ते आजारपण बाहेर काढ आणि मला आरोग्य दे, पहिले तू सोडव. पण कुष्ठरोगी त्यानं येशूला ओळखलं आणि बायबल सांगतं येशूला पाहिल्याबरोबर त्यानं पहिल्यांदा दंडवत घातलं, तो जमिनीवरती पडला आणि पडताना तो म्हटला मला माहित आहे की तू जर तुझी इच्छा असेल तर तू मला बरं करणार आहे. जो देवाला ओळखतो तो आपली इच्छा कधीच देवाला सांगत नाही. काय तुम्ही देवाला ओळखलं का? तुम्हाला माहिती का तुमचा बाप तुमच्या मनातल्या गोष्टी जाणणारा बाप आहे. तुम्हाला काय लागतं सगळं त्याला ठाऊक आहे. गडबड करू नका हो. काय तुमच्या बापाला तुम्ही ओळखलेलं आहे. कधी कधी तो बाप त्या मुलाची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे, परंतु त्या मुलानं बापाला जो ओळखलं ना तर फक्त मुलानं बापाची पॉलिशी करायची असते. फेसला म्हणाल का? ही लहान लेकर फार हुशार असतात. जा की त्या येतात आणि नुसतं काय पाहिजे की बापाच्या गळ्यात पडून नुसते पप्पा. त्या बापाला कळत नाही हा एवढा का लाडा लागला. मग तो म्हणतो काय पाहिजे बाबा? मग तो सांगतो डॅडी यावर्षी चर्चचा वाढदिवस आहे, आपण चांगले कपडे घेऊ का? पण आधी पॉलिश नाही का? त्याला माहिती घेणार आहे माझा बाप. धन्य तो कुष्ठरोगी येशूला ओळखलं आणि पहिल्यांदा त्यानं आराधना केली. हालेलुया. जे प्रभूला ओळखतात ना ते प्रश्न घेऊन बसत नाही, पहिल्यांदा ते आराधना करतात. बायबल सांगतं येशूला पाहिलं आणि तो पालथा पडला, जमिनीवरती पडला. काय देवाला तुम्ही ओळखलं का? येशू सर्वशक्तिमान आहे, येशू मध्ये ताकद आहे समस्येला हलवण्याची, येशूमध्ये ताकद आहे रोग बरं करण्याची, येशूला ताकद आहे तुमचं कर्ज हटवण्याची, येशूला ताकद आहे तुमच्या घरामध्ये शांती आणण्याची, येशूला ताकद आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला धमकवण्याची. आणि जर येशूमध्ये ती ताकद आहे मग येशूला तुम्ही ओळखलं तर प्रश्न आहे म्हणून आराधना करण्याचं बंद करू नका. आणि हे पण लक्षात ठेवा, असं म्हणा देवा तुझी इच्छा असेल. काय म्हणायचं? बोला की. मी कसं अनाउन्समेंट करतो बघा चर्च मध्ये, तुमची इच्छा असेल तर तुम्ही हातभार लावू शकता, ज्याची नसेल त्याने नको म्हणून. मग काय तुम्ही मला देत नाही का? कारण मला माहिती आहे तुमच्याकडनं कसं काढून घ्यायचं. हालेलुया. आंधळ्या भिकाऱ्याला त्या कुष्ठरोग्याला पण माहिती होतं प्रभूकडनं मिळवायचं ना, कारण बायबल सांगतं देवाची धार्मिक संबंधाची इच्छा शुभ असते. हालेलुया. तुम्ही धार्मिक आहात जर तुम्ही देवाला ओळखलेला आहे. देव तुमच्या बाबतीमध्ये कधीच वाईट विचार करणार नाही. आमीन म्हणाल का? का असं तुम्हाला वाटतं
नाही का? तुम्हाला वाटतं की परमेश्वर त्याचं लक्ष माझ्याकडे नाही? परमेश्वराला द्यायचं असतं आणि परमेश्वराला तुम्हाला विशेष प्रकारचे आशीर्वाद द्यायचे असतात, पण परमेश्वर नेहमी तो पाहतो की तुम्ही तुमच्या इच्छेला किती महत्व देता आणि त्याच्या इच्छेला किती महत्व देता. म्हणून शद्रक मेशक अबेदनगो भट्टी समोर आले आणि राजा त्यांना आव्हान करते. काय आव्हान करते? या भट्टीतनं तुमचा देव तुम्हाला सोडवतो का मला पाहायचं. पण त्यांचं उत्तर किती समर्पक आहे. जे उत्तर इथं आम्ही पाहतो या आंधळ्यानं दिलं, तेच उत्तर ते म्हणत आहे, या भट्टीतनं सोडवायला आमचा देव. आणि सोडवलं नाही तरी काय म्हटलं? सोडवलं नाही तरी तसं म्हणायचं. माझ्या शरीरातनं रोग देव काढायला समर्थ आहे, पण रोग काढला नाही तरी हरकत नाही. देवा तुझीच आहे का मी रोग घेऊन मरावं? मी रोग घेऊन मरतो. आणि देवाला वाटतं का तुम्ही रोगात मरावं? तो म्हणतो आजार हा मरणासाठी नाही, देवाच्या गौरवासाठी आहे. देवाला वाटतं का तुम्ही त्या भट्टीमध्ये पडावं? भट्टी असं म्हणू नका, देवा ही भट्टी बंद करून टाक. देवाला म्हणा प्रभू तुझीच आहे ना भट्टी असावी. ठीक आहे भट्टी, आणि त्या भट्टी समोर मी जायला आता घेऊन जा. कुठल्या भट्टीकडे घेऊन जातो? किती भट्टी तप्त असू दे, कान देऊ नाही का? भट्टीच्या ताकदीकडे पाहू नका आणि भट्टीची तीव्रता मोजत पण बसू नका. टेम्परेचर पण मोजू नका. या लोकांनी मोजलं, त्यांनी नाही मोजलं. समजा त्यांना जर कळलं असतं टेम्परेचर किती आहे तर कदाचित ते आतमध्ये जायला त्यांनी कानकोन केली असती. पण त्यांना माहितीये या भट्टीपेक्षा माझा देव फार जबरदस्त ताकदवान आहे. माझ्या देवामध्ये की ताकद आहे. जस माझा परमेश्वर चालतो ना, तो चालत असताना पर्वत हल्ले जातात. जस माझा परमेश्वर बोलतो ना, तस पर्वत हल्ले जातात. जस माझा परमेश्वर उभं राहतो ना, तस वादळ आलेलं शांत करतो. या सगळ्या गोष्टीचं त्यांना जाणीव होती. आणि पवित्र शास्त्र सांगतं याच भावनेनं हे जे हा जो कुष्ठरोगी तो येशूकडे आला आणि तो पहिल्यांदा पालथ पडला, जमिनीवरती पडला. देवाच्या लोकांनो, जर तुम्ही प्रभूला ओळखत आहात आणि त्याची दया तुम्हाला पाहिजे असेल तर मग आराधना करा, आराधना करत राहा. घरी गेल्यावर आराधना, चर्च मध्ये आल्यावर, रस्त्याने चालताना आराधना. आराधना करत करतच तुम्हाला बाहेर पडायचंय. जिथं असेल तिथं आराधना. शांत बसू नका. जेव्हा जेव्हा तुम्ही एकांतामध्ये असाल ना, त्यावेळेस तुम्ही त्याला ओळखा. काय ओळखायचंय? माझा देव सगळीकडे आहे. आमीन म्हणाल का? इथं आराधना चालू असते पण प्रवासामध्ये पिक्चरचे गाणे असतात नाही का? मग प्रवासात देव नाही, जाताना घरातनं प्रार्थना काय करून निघतो? ट्रेनचा अपघात होऊ नको देवा, गाडी माझी सुरक्षित घेऊन जा, माझी फोर व्हीलर. आणि आतमध्ये आराधना चालली. जो देवाला ओळखतो ना त्याला खात्री असते देव माझा सदोदित माझ्या बरोबर आहे. आणि देव जर सगळीकडे तुमच्या संगती आहे ना, मग तुमच्या मुखातनं आपोआप आराधना बाहेर पडली जाते. हॉस्पिटलच्या बेडवरती पडलं ना तर तिथे आराधना करा. मी तुम्हाला 100% सांगतो, डॉक्टरच्या गोळीनं काम होणार नाही पण आराधनेनं काम नक्की होणार आहे. 100% सांगतो. बंदीशाळेमध्ये पौल आणि सिलास होता, बंदीशाळेमध्ये पेत्र होता. त्यानं कोणाचाच वशिला शोधण्याच्या भानगडीत पडले नाही. कोणतरी आणि जामीन होईल का बघावं. दुसरं कोण असं म्हणत असते अहो जामीन बघावं, आता इथून कधी बाहेर पडतो. त्यांना माहितीये इथून बाहेर पडण्याचं माध्यम एकच आहे, आराधना. आणि पवित्र शास्त्र सांगतं त्यांनी साखळदंड वाजवून वाजवून परमेश्वराच्या मंदिरामध्ये आराधना करायला सुरुवात केली. आणि देवाची दया त्यांच्यावरती आली आणि त्यांचे साखळदंड गळून पडले, तुरुंगाचे दरवाजे उघडले. का? जसं या कुष्ठरोग्यानं परमेश्वराला पाहिलं आणि परमेश्वराची आराधना केली, बंदीशाळेमध्ये या लोकांनी आराधना केली, तसं तुमच्याकडे अशाच प्रकारचा प्रश्न असेल पण आराधना करणं कधी विसरू नका. जसं हा भरतीबाई आणि त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की हा जो कुष्ठरोगी, हे दोघं पण लोकांनी आणि परमेश्वराला ओळखलं आणि ते परमेश्वराने त्याला ओळखलं. कुष्ठरोग्याला काय म्हटलं वाचा बरं. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले, त्याला स्पर्श करून म्हटलं माझी इच्छा आहे, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. आधी काय म्हटलं होतं? तुमची इच्छा असली तर. बोला की काय म्हटलं? जोरात बोला बरं. तुमची इच्छा असली तर.
तुमची इच्छा असेल तर, हे म्हणणं फार सोपं आहे. देवा तुझी इच्छा असेल तर मला नोकरी दे. देव म्हणतो ठीक आहे, बघतो तुला. आणि बरोबर 33 वर्षापर्यंत 1 महिना बाकी तो नोकरी देत नाही देव. आणि 1 महिना देत. मला वाटलंच एलियासारखं मला झाडाखाली बसून कावळ्याची वाट पाहायला होणार आहे. नाही, लास्ट मोमेंट पर्यंत चमत्कार करणार आमचा देव आहे. शेवटच्या क्षणापर्यंत. आणि लक्षात ठेवा, देवाला त्याच वेळेस मजा येते ज्यावेळेस प्रश्न मोठा होतो. हालेलुया. बारक्या प्रश्न खेळायला देवाला आवडत नाही, तोपर्यंत तो बघत नाही. लाजरसला ते पाठवला, तापाने फण पडलाय, पटकन येऊन प्रार्थना कर. तो म्हटलं नंतर जाऊ. आणि तेवढ्यात निरोप आला, गेला हो तुमचा मित्र, मैत्रीला तर या. तो म्हटलं राहू दे. सगळं झालं, लाजरसला कबरीत पुरलं, 4 दिवसांनी पोचला. आणि मरे कुठं ठेवलं त्याला पुरलं. तू असता तर, आम्ही गाणं गायलं का, तू अगर रब्बी तू होता तो मेरा भाई लाजर ना मरता, अब आया क्या तू. अभी तो मजा आएगा ना, तुम्हारा भाई उसका बॉडी पूरी तरह से सड़ गया ना, अभी लेके चलो. आणि बायबल सांगतं सडलेल्या बॉडीकडे इश्यू केला. आता म्हटलं लाजर बाहेर आहे. देवाला हा चमत्कार करायला आवडतो. ओळखा त्याला. कोणताही प्रश्न या प्रभू समोर टिकू शकत नाही, कोणती समस्या येशू समोर टिकू शकत नाही. म्हणून किती प्रश्नाला सडायचं तेवढं सडू द्या. आमीन म्हणाल का? जोरात आमीन म्हणाव. किती वर्ष प्रश्न, आम्ही किती वर्ष एकाच गोष्टीसाठी प्रार्थना करायची, देवा सडू दे रे, अजून सडू दे, अजून सडू दे. का? कारण मी जे करणार आहे ना ते लवकर लोकांच्या लक्षात येणार. समजा खूप वर्ष तुम्हाला नोकरी लागली नाही आणि लोक सगळे म्हणतील अरे त्याला लागली का नाही, त्याला लागली का नाही, लागली का नाही, सगळे नाही नाही. आणि एक दिवशी तो आला कारमध्ये. अरे सायकल नव्हती याच्याकडे, कार कुठून आली. मग तो आतून आवाज देतो, शिलोनी प्रार्थना केली माझ्यासाठी. ही मंडळी प्रार्थना करणारी मंडळी आहे. येशूनं माझ्यासाठी त्या गोष्टी केलेल्या आहेत. अनेक वर्ष लेकरू नव्हतं, लोकांनी आशा पण सोडली, आता यानं लेकरू होणार नाही. प्रार्थना बंद केली, पण तरी सुद्धा तुम्ही ओरडत ओरडत येशूच्या मागे. दर रविवारी तुम्हाला चर्च मध्ये बघितलं. अरे किती वर्ष प्रभू, 11 वर्ष, 12 वर्ष, 13 वर्ष, 14 वर्ष, किती वर्ष लेकरू नाही. तो म्हणतो थांब जरा, आता मी जे देईल ना तो इसाक असेल, तो आशीर्वादित असेल, तो सर्वोत्तम असेल, त्याच्यासाठी तुझा प्रश्न मी सोडवलेला आहे. अब्राम म्हातारा झाला, प्रभू आता मरणार आहे, आता तरी लेकरू दे. देव म्हटलं देतो, थांब. तुम्हाला नुसतं लेकरू मागितलं, पण मी तुझ्या लेकराला सोनं चांदी पण दिलेलं आहे. हालेलुया. बायबल सांगतं अब्रामाला देवानं समृद्ध केलं. पैसा, अडका, उंट, गाढव, सगळ्या प्रकारचं सोनं चांदी अब्रामाकडे आले. आणि परमेश्वर म्हटलं आता मी तुला मुलगा देणार आहे. देव देतो प्रियांनो, सर्वोत्तम ते देतो. ओळखा त्याला की परमेश्वरा तुझी इच्छा असेल तर म्हणा. तुमची इच्छा लादू नका देवावरती, देवाची इच्छा जाणून घ्या. जे तुला पाहिजे ते माझ्या जीवनामध्ये कर. आणि परमेश्वर काय म्हटलं, माझी इच्छा. येशू काय म्हटलं वाचा बरं. माझी इच्छा आहे शुद्ध हो, माझी इच्छा आहे शुद्ध हो, शुद्ध हो. आणि लागलेच त्याचे कुष्ठ गेले, आणि लागलेच त्याचे कुष्ठ गेले. बोला जोरात. लागलेच म्हणजे झटक्यात. लक्षात ठेवा, देव विलंब लावतो, झटक्यात चमत्कार करतो. झटक्यात, एका झटक्यामध्ये असं काही घडवतो की विचारायला नको. एक झटक्यामध्ये चमत्कार करतो, एका झटक्यामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला थांबावं लागणार आहे. तुम्ही म्हणाल एवढे वर्ष थांबलो, आता काय प्रभू, आता मी मरणार आहे. ते म्हणतो मरणार नाही, तुला असं मरू देणार नाही. चमत्कार घडल्याशिवाय तुझे डोळे मिटणार नाही. आम्ही म्हणाल का, चमत्कार झाल्याशिवाय तुमचे डोळे मिटणार नाही. आणि माझे तर त्याहून नाही. अपेक्षाच करू नका. मी तर देवाला म्हटले तर यांना हे कर, नाहीतर माझे डोळे मिट. आणि जाताना म्हणतो पण ते घडायच्या आधी, माझे डोळे मिटायच्या आधी घडव. ठाऊक आहे, हा देव सगळं काही करायला समर्थ देव आहे. आता त्याच्यामध्ये अडकून पडू नका. प्रार्थनेची पद्धत बदला. तुझी इच्छा असेल तर
तुझी इच्छा असेल तर माझा बिझनेस वाढू दे, तुझी इच्छा असेल तर माझ्या परिवारामध्ये बरकत येऊ दे, तुझी इच्छा असेल तर एक कर्ज फिटू दे, सगळं देवाच्या इच्छेत. आणि देवाचं वचन सांगतं, तो म्हटला माझी इच्छा आहे. देवाची इच्छा आहे तुमच्या घरामध्ये आशीर्वाद द्यावे, देवाची इच्छा आहे तुमच्या परिवारामध्ये शांती यावी, देवाची इच्छा आहे तुमचं घर समृद्धीकडे जावं, परमेश्वराची इच्छा. त्यानंतर आणखी वाचूया, जे देवाला ओळखतात त्या तिसरा एक व्यक्ती आणि त्यानं देवाला ओळखलं. परमेश्वराची दया त्या जे लोक त्याला ओळखतात त्यांच्यावरती आहे. लुकाचं शुभवर्तमान 7वा अध्याय 1 पासून वचन वाचूया. लुकाचं शुभवर्तमान 7वा अध्याय 1 पासून. नंतर ही सर्व वचने लोकांच्या कानी पडल्यावर, लोकांच्या कानावर पडल्यावर तो आपले बोलणे समाप्त करून समाप्त करून कफरनहुमास गेला. कफरनहुमास गेला. तेव्हा कोणा एका शताधिपतीचा, तेव्हा त्याला कोणा एका शताधिपतीला एक आवडता दास आजारी पडून मरणास टेकला होता. आजारी पडून मरणास टेकला होता. त्याने येशूविषयी ऐकून यहुद्यांच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठवलं व विनंती केली, आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे. त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली व सांगितलं, आपण त्याच्यासाठी हे करावं, अशा योग्यतेचा तो आहे. कारण आपल्या राष्ट्रावर, आता ऐका इथं कान देऊन, आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो आणि यानेच आमच्याकरिता सभास्थान बांधून दिले आहे. जे देवाला ओळखतात ना, परमेश्वर दया कोणावरती करतो हे समजावून ते घेतात. सगळेच म्हणतात देवा दया कर. मी सुरुवातीला सांगितलं, सगळेच आज म्हटलं ना या प्रार्थनेला सगळे करा प्रार्थना, मग मी सगळ्यासाठी प्रार्थना करतो. त्यातलं कोणतरी म्हणतं उत्तर दिलं, कोणीतरी परत प्रार्थनेला उभा असतं. मग प्रश्न असा, काय देवामध्ये ती ताकद नाही का परमेश्वर आरोग्य देत नाही का परमेश्वर सुटका देत नाही का, परमेश्वर प्रश्नातून बाहेर काढत नाही का? पण लक्षात ठेवा, देवाला ओळखणारा व्यक्ती त्याचं स्टेटमेंट काय, ते शिष्य त्या शताधिपतीच्या चाकराची विनंती घेऊन प्रभूकडे जात असताना त्यानं त्या व्यक्तीविषयी येशूला काय सांगायचं, कशा रीतीनं त्याची दया या चाकरावरती, कशा रीतीनं परमेश्वराची दया त्याचा अनुग्रह या व्यक्तीला मिळेल, हा चाकर कसा बरा होईल. शास्त्र सांगतं तर चाकर मेला होता. ते इकडे बोलत होते ना, तोपर्यंत तो मरून गेला. म्हणजे एवढा गंभीर आजार होता. आणि एवढ्या मोठ्या गंभीर आजारामध्ये प्रभूने त्याला दया दिली आणि तो चाकर जिवंत झाला. का जिवंत झाला? का त्याला की दया मिळाली? का परमेश्वराने त्याच्यावरती अनुग्रह केला? त्याचं कारण तिथं सांगितलं. ते सांगत आहे त्याला तू दया द्यावी तेवढ्या योग्यतेचा तो आहे. लक्षात ठेवा, परमेश्वराची दया मिळवण्यासाठी योग्यतेचं बनावं लागतं. पहिले योग्यतेचं बना. जोपर्यंत मी परमेश्वराच्या योग्यतेचं बनत नाही आणि तोपर्यंत प्रभूची दया माझ्याकडे येणार नाही. आणि मग ती योग्यता कोणती हो? फार सुंदर लिहिलं. वाचा बरं, काय योग्यता? तो तेवढ्या योग्यतेचा आहे. वाचा. कारण आपल्या राष्ट्रावरती हा प्रेम करतो आणि याने आमच्याकरिता सभास्थान बांधून दिले आहे. दोन गोष्टी, जर परमेश्वराची दया आमच्यावरती यावी तर पहिल्यांदा आम्ही आमच्या देशावर प्रेम करावं. आमेन म्हणाल का हो? टॅक्स बरोबर भरा. प्रेज लॉर्ड म्हणाल का? टॅक्स चुकू नका. बस मध्ये विना तिकीट प्रवास करू नका. आमेन म्हणाल का? घरातल्या मीटरला टिंब लावू नका. लुक. मग तो म्हणतो की हे तिथे लिहिलंय स्पष्ट, जे कैसराचं ते कैसराला, देवाचं ते देवाला. या दोन गोष्टी जे करतात ना परमेश्वर, देवा दया कर म्हटल्याबरोबर तो म्हणतो राष्ट्रावरती प्रेम करतोस का? राष्ट्रावरती प्रेम करणारे लोक सरकारी इमारतीमध्ये गेल्यावर त्याचं कधीच नुकसान करू नका. कान देऊ नये का? कधी सुद्धा सरकारच्या कोणत्याच गोष्टीचं नुकसान, आम्ही म्हणतो नाही सरकार आम्हीच आहे, आम्हीच गव्हर्नमेंट आहे, आमचं सगळं आहे.
राष्ट्रावरती प्रेम करणं देव पाहतो. लक्षात ठेवा, आमचा देव राष्ट्राच्या विरोधात कधीच आम्हाला उभं राहायला शिकवत नाही. राष्ट्रासाठी झटा. आणि दुसरी गोष्ट, नुसतं राष्ट्रावरती प्रेम करतो असं म्हटलं का, आणखीन काय? आणि यानेच आमच्याकरिता सभास्थान बांधून दिले आहे. पहिली गोष्ट, राष्ट्रावरती प्रेम करतात, पण नुसतं राष्ट्रावरती प्रेम करू नये तर सभास्थानाचं पण महत्व त्या व्यक्तीला असलं पाहिजे. चर्च हा व्यक्ती, देवाची दया त्याच्यावरती येण्याचं कारण काय? हा सभास्थानाकडे लक्ष केंद्रित करणारा व्यक्ती आहे. चर्च वरती प्रेम करा, चर्च साठी झटा, देवाच्या मंदिरातलं महत्व द्या. जर देवाच्या मंदिराचं महत्व नाही आणि कधीतरी प्रश्न आल्यावर मग चर्च मध्ये हजर. प्रश्न आल्यावर बरेच लोक चर्चला प्रश्न आल्यावर येतात झेंडा वंदन करायला आल्यासारखं. वर्षात एकदा 15 ऑगस्ट 26 जानेवारीला, तसं गुड फ्रायडे ना, आता नवीन वर्ष, झेंडे को सलामी देंगे, सलामी दो. त्याच्यानंतर जे घरात जाऊन झोपतात, देवाच्या दयेने जिवंत राहिले तर ठीक, नाही तर यांचं प्रेत चर जवळ जात. अविनाशी सुख दे ह्या पामराला. तुमची साक्ष हीच तुमच्यासाठी दया देव देणार आहे. जो परमेश्वराच्या घराला दुय्यम स्थान देतो, देव त्याच्या घराला दुय्यम स्थान देतो. कान देऊ नाही का? हा देव ईर्षावान देव आहे. आम्ही म्हणतो ना, तो माझ्या घरात येत नाही, मग मी कशाला त्याच्या घरात जाईल. अरे वा, आमच्या दारात न जातात पण आमच्या घरात येत नाही. तुम्हाला एवढी ईर्ष्या. आणि आम्ही देखील वर्षानुवर्ष चर्च कडनं जाऊन चर्च मध्ये येणार नाही. देव म्हणतो, जेवढी ईर्ष्या तू ठेवतोस ना, त्याच्यापेक्षा जास्त ईर्ष्या माझ्याकडे आहे. परमेश्वराच्या घरावरती प्रेम करणार ही तुमची साक्ष असावी. जस्ट तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये असता. कान देऊ नाही का? रविवारी लोक जे घरात थांबतात ना, देवाला इरीला पेटवतात. ते म्हणतात, देव काय करतो करून घे, देखता हो तुझे. आणि ज्यावेळेस तुम्ही दुःखात तिथे येताना रडत रडत त्याच देव म्हणतो, अब आ गया ऊट पहाड के नीचे. मी किती वेळा सांगितलं तू ये रे बाबा, मी किती वेळा सांगितलं तू ये ग ताई, पण तू काय ऐकलं नाही. तू म्हटली मला जेव्हा वेळ मिळेल. बायबल सांगतं, तो ते शिष्य जाऊन सांगायला लागले. वाचा बरं वचन, कोण सांगितलं? त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली. कशी केली? आग्रहाने. म्हणून लक्षात ठेवा, दोन गोष्टी तुमच्याकडे असल्याशिवाय तुम्ही किती आग्रह केला तरी प्रार्थना ऐकली जात नाही. देवाची दया तुमच्यावरती येण्यासाठी तुम्हाला राष्ट्रावरती प्रेम करावं लागेल, तुम्हाला मंदिरावरती प्रेम करावं लागेल. चर्च 9:30 म्हणजे 9:30. आम्ही म्हणाल का? बिचारा त्या लीडरला सारखं सांगायला 9:30ला चर्च आहे, या हो या, या हो या, जाओ. तो बरोबर बघल, ती साक्ष जाणार पवित्र आत्मा घेऊन. ज्या परमेश्वर तिथं सांगतो, अरे या व्यक्तीचा विनंती आलेली आहे, तेवढ्यात पवित्र आत्मा देऊ नको, उशिरा येतात ते, यांना उशिरा उत्तर दे. प्रार्थना करत नाही, देऊ नको. राष्ट्रावर प्रेम करत नाही, देऊ नको. हे शिष्य टेस्टमनी तुमची साक्ष घेऊन तिथे जातात. आणि पवित्र शास्त्र सांगतं, ज्यावेळेस आग्रहानं प्रार्थना केली जाते, आग्रहानं प्रार्थना त्याच वेळेस ऐकली जाते. ही तुमची साक्ष आहे. आणि जे प्रभूला ओळखतात तेच हे लोक करू शकतात, बाकीचे नाही करू शकत. प्रभूला ओळखा. देवाला जर तुम्ही ओळखत आहात तर देवाला ओळखणारे लोक हे परमेश्वरासाठी आसुसलेले. आणि तिथं असं म्हटलं, त्यांनी त्याला ओळखलं, त्याला माहिती होतं कधी प्रभू प्रार्थना. ते असं नाही म्हटले, आशा विनंती आहे प्रभूजी यांच्यासाठी प्रार्थना आहे आणि ही प्रार्थना आहे, आम्ही घेतो नाही का सगळ्यांच्या प्रार्थना, प्रभू यांच्यासाठी कर, ते त्याला लेकरू दे, अमकं दे, ह्याला हे दे, त्याला ते दे, ते सगळं कर देव. अरे बाबा, आहेत काय चर्चला? म्हणून लक्षात ठेवा, त्यांची प्रार्थना नाही केली ना पहिले त्यांना, अहो तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना केली का, त्यांना चर्चला या पहिले. आमेन. जरा जोरात आमेन म्हणा. त्याने वचन दाखवा. इथं लिहिलंय, देव ऐकतो तिथं. तिथं देवाच्या घरामध्ये नाही, प्रार्थना नाही, आराधना नाही, काहीच नाही. आणि कशी तुमची साक्ष देवापर्यंत जाणार आहे? या लोकांच्या साक्षी परमेश्वरापर्यंत गेल्या. एवढा मोठा चमत्कार घडण्याच्या अगोदर हे शिष्य त्याच्याविषयी साक्ष देत आहेत. वाचा वचन पुढे.
कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो, राष्ट्रावर प्रेम करतो आणि यानेच आमच्या करता सभास्थान बांधून दिले आहे. सभास्थान बांधून दिलं आहे. तेव्हा येशू त्यांच्या बरोबर गेला. मग तो घराजवळ येताच त्याने त्याच्याकडे आपल्या मित्रास पाठवून, फार सुंदर आहे, मला इतकं आवडलं. त्यानं आपल्या मित्रास पाठवून त्याला म्हटलं, प्रभूजी श्रम घेऊ नका, कारण आपण माझ्या छपराखाली यावं, इतकी माझी योग्यता नाही. यामुळे आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही. जो येशूला ओळखतो ना, पहिल्यांदा तो स्वतःची योग्यता तपासतो. नीट आहे का मी काय सांगत आहे? कित्येक वेळा आम्ही इतक्या हट्टानं प्रार्थना करतो, देवा दे ना, देवा दे, तू माझं ऐकायला पाहिजे, आणि तू मग मी तू देवा तुझ्यावरती विश्वास ठेवत नाही. तो इतका सुंदर बोलतो, प्रभू कशाला माझ्या सारख्या व्यक्तीच्या घरामध्ये येता? तेवढ्या योग्यतेचा मी नाही, तुमच्या समोर देखील उभं राहण्याची माझी पात्रता नाही. कान देऊ नाही का? ज्या देवासमोर तुमच्या प्रार्थना तुम्ही सादर करत आहात, तो असामान्य कर्तृत्व असणारा देव आहे. त्याचं हीच हायनेस, त्याची योग्यता किती ते जाणून ओळखा, जाणून घ्या की तो किती पात्रतेचा देव आहे. आणि त्याच्या जवळ जात असताना आम्हाला तेवढं लायक बनणं गरजेचं आहे. असं जायचं नाही. परमेश्वराच्या गिरीवरती कोण चढेल? ज्याचे हात शुद्ध, ज्याचं अंतःकरण शुद्ध. ती शुद्धता, ती पवित्रता येण्याच्या अगोदर मी स्वतःला अजूनपर्यंत तेवढं पात्र बनवलं का नाही हे ओळखणं आणि प्रति दिवशी स्वतःला तितकं पात्र बनवण्यासाठी धडपड करणं. प्रिया, धडपड करा त्या गोष्टीसाठी. देव का प्रार्थना ऐकत नाही, का तुमच्यावरती दया करत नाही, याच्यासाठी तुमच्यातली कमतरता तुम्ही शोधली का? कोणती कमतरता आहे? राष्ट्रावरती प्रेम करणं बंद केलं, सभास्थानावरती प्रेम करणं बंद केलं, देवाचे नियम, राष्ट्राचे नियम मी पाळण्याचं बंद केलं का? देवाच्या नियमामध्ये मी राहिलो का? राष्ट्रातल्या नियमांमध्ये लक्षात ठेवा, कायदा देशानं सांगितलेली घटना, त्या घटनेचं एकही कायदा तुम्ही मोडू नका, आणि देवानं सांगितलेला एकही कायदा तुम्ही मोडू नका. आमेन म्हणाल का? दोन्ही पण गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजे. राष्ट्राचा पण कायदा पाळा आणि देवाचा कायदा पण तुम्ही पाळा. दोन्ही कायदे तुम्हाला पाळता आले पाहिजे. काही लोक म्हणतात नाही का, मग शनिवारी चर्च, बायबल मधील शब्दात दिवस शनिवार आहे आणि शनिवार पाळा, रविवार तुम्ही चर्च करता. आता राष्ट्रानं काय सांगितलं? राष्ट्राची सुट्टी केव्हा आहे? आता तुम्ही जाऊन भांडा, आमच्या बायबल मध्ये शनिवारी चर्च, शनिवारी सुट्टी द्या. नाही होतो, शास्त्रात लिहिलं ना. हा राष्ट्र धर्म पाळणारा व्यक्ती राष्ट्र देवाला 6 दिवसांचा एक दिवस उपासनेसाठी, आणि तो उपासनेचा दिवस तुम्ही पाळत आहात ना, त्याच्यामध्ये तुम्ही हायवे करत नाही ना. रविवारी तर तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये आहात ना. रविवारचा दिवस तुमच्या घरातला दिवस असता कामा नये. आमेन म्हणाल का? आता काय करायचं? देवानं तुमच्यासाठी 2 दिवस आड पाणी केलं तरी तीच बोंब, रोज दिलं तरी तीच बोंब येणार. उद्या येणार, आज नाही भरलं तर उद्या. 8 दिवसांनी तो त्यावेळी भरत होता. आता दिवस आड यायला लागलं तर तेच आहे, पाणी 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 करत, पाणी पाणी करून मारल तुम्हाला. हालेलुया. बंद करा सबबी, देवावरती प्रेम करायला शिका, देवाला ओळखा. ज्या देवानं खडकातनं पाणी काढलं तो देव तुमच्या गरजा भागवण्यासाठी समर्थ आहे. पुढे वाचा बरं. अरे बापरे. यामुळे आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही. मी स्वतःला योग्य मानलं नाही, तर शब्द मात्र बोला, शब्द मात्र बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल. म्हणजे माझा चाकर बरा होईल. त्यानं देवाची योग्यता पाहिली. आमेन म्हणाल का? देवाची योग्यता जाणून घ्या. देव फार पात्रतेचा देव आहे. तो काय म्हटलं माहिती का? मी तुम्ही माझ्या घरी यावं एवढा योग्यतेचा नाही, पण काय म्हटलं? एक शब्द तुम्ही पाठवा. नीट ऐका. म्हणून लक्षात ठेवा, देवाच्या शब्दातली ताकद समजावून घ्या. देवाच्या शब्दाची ताकद समजावून घ्या. म्हणून मी नेहमी सांगतो माहिती का, हे परमेश्वराचं वचन. का म्हणून तुम्ही सगळ्याला शांत बसा, लेकरं इकडे तिकडे फिरू देऊ नका. हा शब्द तुमच्या हृदयात जाणार आहे.
माहित नाही एक उपदेश तुमच्या घरामध्ये तुमच्या परिवारामध्ये काय परिवर्तन घडवेल, काय तुमच्या जीवनामध्ये चेंजेस आणेल, काय तुमच्या परिवारामध्ये बदल घडवेल सांगता येत नाही. या चर्चचं वैशिष्ट्य काय माहिती का? या मंडळीतले लोक ज्या स्थितीमध्ये होते त्या स्थितीतनं वर येण्याचं कारण काय? आम्ही देवाचा शब्द ऐकला, मानला, पाळला आणि देवानं शब्दाच्या द्वारे आमच्यामध्ये बदल केलेला आहे. 20 वर्ष झालं मी इथे. 20 वर्षामध्ये प्रत्येकाच्या परिवारातला बदल मी पाहिलेला आहे, व्यक्तिगत जीवनातला बदल मी पाहिलेला आहे. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये देवानं काय घडामोडी घडवलेल्या आहेत, किती संकटामध्ये ते लोक होते, पण वचनाला त्याने किती महत्व दिला आणि ते वचन त्यांच्या जीवनामध्ये कसं काम करते हे मी जाणलेलं आहे. म्हणून त्या चाकरण आणि त्या धन्यानं सुद्धा आणि त्या शताधिपतीने पण काय, अहो तुम्ही शब्द पाठवा, शब्द पाठवा. मला आनंद वाटतो कधी कधी लोक इतके आतुरलेले असतात, एक प्रोग्राम करतात ना, त्या प्रोग्राम मध्ये त्यांना जेवणाचं महत्व नसतं. ते काय म्हणतात, या प्रोग्रामला तुम्ही काय बोलणार आहे ते आम्हाला ऐकायचं. का त्यांना माहितीये हा शब्द आमच्या परिवारासाठी मोठा बदल करणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, काही झालं तरी परमेश्वराच्या वचनाकडे कधी दुर्लक्ष करू नका, कधीच नाही. माझ्या अख्ख्या हयातीमध्ये मी चर्च माझं तारण झाल्यापासून आत्ताच्या दिवसापर्यंत ऍज अ प्रीचर म्हणून सुद्धा जिथं जिथं मी कुठं जातो ना, तर तिथं पहिल्यांदा चर्च कोण काय बोलतो ते ऐकतो. का? कारण मला माहिती एक शब्द माझ्या जीवनामध्ये बदल करेल. एक शब्द, तो शब्द जसं तो म्हणतो तुम्ही माझ्या चाकरासाठी शब्द पाठवा, नीट ऐका. तसं परमेश्वराचं वचन जे आहे ना, ते शब्दाच्या रूपाने तुमच्याकडे आलेलं आहे आणि आज तो शब्द तुम्ही ऐकलेला आहे. मला चांगलं आठवतं की मागच्या दिवसामध्ये आम्ही प्रार्थना केल्या होत्या आणि त्या एक प्रीचिंग या ठिकाणात केलं आणि त्या प्रीचिंग मध्ये म्हटलं तुमच्याकडे नाही, हात ठेवून सांगा देवाने मला दिलेला आहे. आणि तो शब्द सुनील ब्रदरच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन त्यानं घडवलं. आमची साक्ष फार होती. अशक्य ते देवानं शक्य करून दाखवलं. कोणता शब्द तुमच्या घरामध्ये कुठल्या प्रकारचा बदल घडवेल सांगता येत नाही. तसा आमचा देव हा चमत्कार करणारा देव आहे. प्रत्येक शब्दाकडे लक्ष ठेवा. एक शब्द तुमच्या जीवनामध्ये, एक शब्द. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये देवाचं वचन ऐकत असताना या शरीराला, या कानाला सवय लावा आणि त्याला म्हण काही झालं तरी एकही शब्द, बायबल सांगतं हे शब्द आकाशातली पाखरं चोरून नेण्याचं काम करत आहे. देवाची ओळख तुम्ही विसरून जावं याच्यासाठी ते शब्द, नेमकं देवाचं वचन तुमच्या कानावरती पडत असतानाच काहीतरी गडबड होती. पडू द्या कानावरती. एक लक्षात ठेवा, किती पण कठीण व्यक्ती असला ना, देवाचं वचन ऐकून त्याचं परिवर्तन होतं. किती पण कठीण व्यक्ती असू द्या आणि किती का कठीण परिस्थिती असल्या ना, वाचा बरं, पटकन वाचा, वेळ कमी, अजून काही मुद्दे पण परत कधीतरी आपण पाहूया. शब्दातली ताकद. तो शब्द बोला, शब्द मात्र बोला, शब्द मात्र बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल, म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार माणूस, मी पण ताबेदार माणूस होतो. माझ्या स्वाधीन शिपाई आहे, माझ्या स्वाधीन शिपाई आहे. मी एकाला जा म्हटले, एकाला जा म्हटलं म्हणजे तो जातो, म्हणजे तो जातो. दुसऱ्याला ये म्हटले, दुसऱ्याला ये म्हटलं म्हणजे तो येतो, म्हणजे तो येतो. आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले, अमुक कर म्हटलं म्हणजे तो ते करतो, म्हणजे तो करतो. या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले. येशूला कळलं रे, हा कशा पद्धतीने मला ओळखत आहे. त्याला ठाऊक झालं की हा व्यक्ती मला इतका जवळून ओळखतो. आणि तो म्हटला, अरे एवढी तुला कशी काय माझी ओळख झालेली आहे. आणि येशू सुद्धा आश्चर्यकारक झाला, थकीत झाला. प्रियांनो, असं ओळखा ना, इतकं अवलंबून राहा येशूवरती ना, तू काय याच्यासारखा. या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले आणि तो वळून आपल्या मागे चालणाऱ्या लोकसमुदायाला म्हणाला, मागच्या लोकांकडे वळाला आणि काय म्हणाला, मी तुम्हाला सांगतो, एवढा विश्वास, अशी ओळख आजपर्यंत कोणाला झाली नाही. मला इस्रायलातही इस्रायलामध्ये आढळलं नाही. नंतर त्यांना पाठवले होते, ते घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला दिसला. पण त्याने विचारलं कोणत्या वेळेला तो शब्द बोलला, तो टायमिंग विचारला. म्हणून म्हटलं लक्षात ठेवा,
प्रीचिंगचा शब्द ना शब्द लक्षात ठेवा. तुम्ही घरी पोहोचण्याच्या अगोदर तुम्ही म्हणला, अरे हे असा शब्द बोलला, टायमिंग कोणता, तेवढ्यात घरामध्ये अहो तुम्ही प्रार्थना केली ना, तिथं बोलत होता आणि तेवढ्यात किती वाजता 11:55 एक शब्द तुमच्या हृदयाशी बोलला ना, लगेच घड्याकडे बघ, म्हणजे संपव म्हणून बघू नका, पण तो आता या क्षणाला माझ्या घरामध्ये काहीतरी घडलेलं आहे, घडलेले तुमच्या नोकरीच्या ठिकाणामध्ये काहीतरी. सरकार GR पण बदलून टाकेल. या शब्दाला आमीन म्हणा जोरात. सगळी परिस्थिती देव बदलून टाकेल. हृदय बदलेल. राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे व्हायला लागेल. डॉक्टरचे रिपोर्ट्स पण याच वेळेला बदलून जातील. प्रिया, आमचा देव ते करण्यासाठी समर्थ आहे. शब्दातली ताकद ओळखा, शब्दातली ताकद, या वचनातली ताकद ओळखा, या प्रार्थनेतली ताकद ओळखा, आराधनेमधली ताकद ओळखा. ज्या दिवशी तुम्ही आराधना करत असाल ती समय तो घटका लक्षामध्ये ठेवा आणि त्याच समयामध्ये काहीतरी बदल घडायला सुरुवात होईल. त्याच समयात बरं. मला साक्ष सांगताना कोणीतरी सांगितलं, सोमगल सिस्टर त्या दिवशी त्यांना त्यांच्या लिव्हरला सूज आली, तो लिव्हर थोडासा निकामी झाला आणि ब्रदर निरंजन गोडकेला देवाने त्याच दिवशी उठवलं आणि ते म्हटले प्रार्थना कर, त्यांच्यासाठी प्रार्थना कर. आणि ते उठून प्रार्थना करायला लागले आणि ते म्हटले की सारखे 2 लोक माझ्या समोर यायला लागले आणि देव म्हटला प्रार्थना कर, प्रार्थना कर. आणि त्याला कळलं नाही का प्रार्थना करायला सांगितलं. त्यांनी प्रार्थना केली आणि मग त्याने बोलायला सुरुवात केली की 2 लोक सारखं माझ्या समोर ते देव प्रार्थना कर म्हणून. आणि तेवढ्यामध्ये ते भेटले आणि मग ते म्हटले, हो तुम्हाला मला देवाने अमक्या दिवशी या तारखेला सांगितलं की सारखं तुम्ही माझ्या डोळ्यासमोर. आणि मी हो त्याच वेळेस माझा लिव्हर काम करत होता, पण प्रार्थनेनं आता देवाने त्यांचा लिव्हर नीट केला का? ही प्रार्थनेतली ताकद आहे प्रिया. हा शब्द ही सामान्य गोष्ट नाही. प्रभूच्या शब्दावरती विश्वास ठेवा. ओळखताना मग प्रार्थना करा. ठेवून टाका बाजूला सगळे रिपोर्ट, बघत बसू नका त्याला. त्या रिपोर्ट वरती टाकून द्या येशूचं रक्त आणि म्हणा येशूच्या शब्दाने सांगतो जे नाही ते आता घडणार आहे. बायबल सांगतो तो चाकर मेला आणि तिथं तर लोक म्हटले कशाला प्रभूला त्रास देतात, चाकर मरून गेलेला. पण याने